दशक सहावा, समास तिसरा, मायोद्भव निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला मायोद्भव निरूपण समास सुरू आहे, ज्यावरती समर्थ ब्रह्माबद्दल माहिती देतात आहे. ब्रह्म कुठे भरलेला आहे, ब्रह्माबद्दल माहिती देत असताना ब्रह्माच्या व्यतिरिक्त जे आहे ते माया आहे. ब्रह्माची माहिती आधी देतात आहे. मायोद्भव निरूपणामध्ये ब्रह्माची माहिती देतात आहे आधी, की माया उत्पन्न कुठून झाली, ज्या ठिकाणाहून उत्पन्न झाली ते ठिकाण आधी महत्त्वाचं आहे. आणि ते सांगत असताना त्यांनी ब्रह्मांडाची उत्पत्ती यावरती विवेचन केलं आहे. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांनी ब्रह्माचं वर्णन करत असताना आत्मस्थितीवर भर दिला आहे. आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी आली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची श्रीराम 12वी ओवी यावरती बोलले की आत्मस्थिती असेल म्हणजे स्वतःला ओळखलं असेल. मी आहे तर सगळं आहे, मी नाही तर कसं करणार. या सगळ्या गोष्टी असताचे अस्तित्व आहे, ज्या गोष्टी त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. ऐसी हे कळतंय कुणाला, हे आत्मस्थिती, ऐसी आत्मस्थिती, ऐसीवरती बोललो आहे. ऐसी आत्मस्थिती म्हणजे सत्य काय आणि असत्य काय.
सत्य काय आहे हे कळल्यावर असत्य कळतं, असत्य काय आहे हे कळल्यावर सत्य कळतं. आणि प्रकाश जर बघितला अंधार राहत नाही. प्रकाशाकडे बघितल्यावर अंधाराचा प्रश्न नाही. तसंच एकदा आहे सत्य काय आहे हे कळल्यावर असत्य काय आहे हे जाणवतं, कमीत कमी समजतं कमीत कमी. आणि समजल्यानंतर त्याला किती प्राधान्य द्यायचं, किती महत्त्व द्यायचं, आपण कोणती चूक करत होतो, कोणती भयंकर मोठी चूक करत होतो, पण ती चूक आता कळल्यानंतर मग चूक राहायला नको. भयंकर मोठी कसं आपल्याला कळलं नाही, अज्ञानात होतो तोपर्यंत ठीक आहे. अज्ञानामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी ठीक आहे, पण एकदा त्याची जाणीव झाली सत्य काय आहे, तर मग सत्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. सत्याला प्राधान्य दिलं, उदाहरणार्थ आपण वर गेलो, वर म्हणजे वरच्या मजल्यावरती गेलो, तर वरच्या मजल्यावरती गेल्यानंतर खालचा आपल्याला भाग अगदी असा वेगळा जाणवतो, कारण त्याला ते सगळं लहान लहान दिसतं, किंवा वरून आपली दृष्टी जास्त स्पष्टपणे खाली बघू शकतो. मग असंच आहे, एकदा सत्य कळलं किंवा आपण आत्मस्थितीवरती समर्थ जेव्हा बोलतायत तेव्हा स्वतः कोण आहे हे कळल्यानंतर, मी कोण आहे, देह वेगळा आणि मी वेगळा असं जर कळलं, तर मग एकदा मी कोण आहे कळल्यानंतर देहाच्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळ्याला प्राधान्य देण्याची गरज वाटत नाही. समज येते ह्या गोष्टी करण्याची गरज नाही, कारण त्या गोष्टी करून काहीही कल्याण नाही, कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. हे जर एकदा निश्चित झालं तर मग आपण प्राधान्यक्रम कशाला देऊ. आता वेळ मिळाला तर अध्यात्माकडे, वेळ मिळाला तर आत्म्याकडे वळणं, वेळ मिळाला तर मला स्वतःला काय वाटतं त्याचा विचार करणं, वेळ मिळाला तर. आधी सगळ्या गोष्टी करून झाल्या आणि झोपही झाली, त्यानंतर कुठेतरी 5 ते 7 मिनटं वेळ मिळाला तर विचार करायचा, असं चालणार नाही. प्राधान्य 24 तासापैकी प्राधान्य भगवंताला, प्राधान्य स्वतःला, प्राधान्य तत्त्वज्ञानाला, प्राधान्य ब्रह्माला, आणि मग त्या ब्रह्माच्या उत्पत्तीपासून झालेला हा जो जीव आहे त्याला अतिशय महत्त्व आपण स्वतः दिल्याशिवाय कसं होणार आहे. आपणच आपल्याला महत्त्व दिलं नाही आणि बाकीच्या गोष्टी करत बसलो तर ती आत्मस्थिती असू शकत नाही. आत्मस्थिती म्हणजे फक्त स्वतःला काय वाटतंय ते, पण कोणतं, अंतःकरण शुद्ध झाल्यावर स्वतःला कोणतं वाटतंय ते महत्त्वाचं. आता याच्या ऐसीमध्ये सगळंच आलं. स्वतःला काय वाटलं पाहिजे हे शिकवलं आहे समर्थांनी आधी. आपण काय मागितलं पाहिजे, आपण स्वतःला कसं ओळखलं पाहिजे, आपला मी किती मोठा व्हायला पाहिजे, आपला मी मर्यादित राहायला नको, तर ती आत्मस्थिती. अन्यथा आत्मस्थितीत स्वार्थ नको साधायला. नुसतं स्वार्थाने आत्मस्थिती येऊ शकत नाही. नाही तर मी म्हणतो ते सगळं झालं पाहिजे, हा जो बुद्धीचा कल्पनाविलास आहे तो हृदयाला मान्य नाही. आणि हृदयाला काय मान्य आहे तेच बुद्धीने मानलं पाहिजे, ती आत्मस्थिती आहे. आणि हृदय कधीही खोटा कौल देत नाही. इथे वरून वरून कितीही गीतेवर हात ठेवून सांगितलं की बोलेन ते सत्य बोलेन, ते प्रत्यक्षात कोणी बोलत नाही. हृदयाचा जर आपण संदर्भ घेतला, स्वतःच्या हृदयाचाच आपण आधार घेतला, स्वतःच्या हृदयालाच आपण आपल्याला साक्षी ठेवलं, तर आपण चुकीचं काही करू शकत नाही, चुकीचं काही मागू शकत नाही. कारण आतला जो मी आहे तो अतिशय मोठा आहे हे आपल्याला जाणवतं. ऐसी आत्मस्थिती, असं विवेचन आहे त्याचं. मला हवं आहे, बरोबर आहे, मग आत्तापर्यंत मला हवं आहे हीच गोष्ट आपण करत होतो. आपण काय वेगळं करत होतो, पण तो मी अतिशय मर्यादित होता, तो देहाच्या संबंधित होता, तो चिरकाल टिकणारा नव्हता, तो शाश्वत नव्हता. त्यामुळे जिथे जिथे जीव लावला तिथे तिथे आपल्याला शाश्वत समाधान मिळालं नाही, काही काळापुरतं मिळालं. पण हा मी जो विस्तारलेला आहे त्या विस्तारामध्ये जे आपण मागू त्यामध्ये जे मिळेल ते चिरंतन असणार आहे. कारण तिथे दास्यत्व आहे, त्या ठिकाणी शरणागती आहे, त्या ठिकाणी स्वीकार आहे, स्वतःच्या बुद्धीची शरणागती आहे. ऐसी आत्मस्थिती ही 12वी ओवी आपण बघितली. 12व्या नंतरही पुष्कळ पुढे गेलो आहे, पण 12व्या ओळीचा आधार घेत आजचं निरूपणाला सुरुवात करते. त्यांनी मग वायूपासून तेज, तेजापासून वायू हे झालं आहे. तैसे परब्रह्म केवळ, इथून आपण सुरू करू 17व्या ओळीपासून. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अडळ मध्ये होत सकळ सचराचर. आता हे जे ब्रह्म, जे परब्रह्म जे आहे ना एकटं, आपण आता सगळा विचार असा करायचा की एक परब्रह्म आणि त्याच्या बाजूचा सगळा त्याचा पसारा. आपण म्हणायचं जसं मी
आणि माझ्या आजूबाजूचा देह आणि पसारा. मग आपणही छोटा आत्मा आहोत ना. तो परमात्मा आहे, आपण आत्मा आहे. मग आत्म्याचा विस्तार हा वेगळा आहे. आत्मा तो जसा अचळ आणि आढळ आहे, तसा हा आत्मासुद्धा अचळ आहे. म्हणून जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी घडतात आणि त्या ठिकाणी सुख पाहायचा प्रयत्न करतो, तेव्हा आत्म्याला त्रास होतो. आत्म्याचा तो स्वभावच नाही त्या गोष्टी लावून घ्यायचा, त्यामुळे त्याला त्रास होतो. ती तळमळ खरी परमात्म्यासाठी मिळण्याचीच आहे. मग ते जे म्हणलं परब्रह्म केवळ, ते जे परब्रह्म केवळ आहे, ते वरचं परब्रह्म जरी बघता आलं नाही तरी आपल्याकडे जरी आपण बघितलं तर आपल्यामध्ये असलेला आत्मा ते केवळ आहे, अचळ आहे, अढळ आहे. ते चलणारं नाही, ते संपणारं नाही, ते कशानेही तुटणारं नाही, ते संपणारं नाही, ते अढळ आहे. किती मोठी मौल्यवान गोष्ट आपल्याला सापडली. किती मौल्यवान असावं, म्हणजे याची तुलनाच होऊ शकत नाही. हे जे काही दान आपल्याला मिळालं, हे असं जर दान आपल्याला मिळत असेल तर यापेक्षा मोठं काहीच नाही. जीवनामध्ये मिळवण्यासारखं काहीच नाही. कारण की तेच तर महत्त्वाचं तत्त्वज्ञान आपल्याला दिले त्यांनी. अचळ आणि अढळ असलेलं परब्रह्म केवळ आपल्या दृष्टीस पडलं पाहिजे. दृष्टीस म्हणजे डोळ्यांच्या दृष्टीने नाही, अंतःकरणाच्या दृष्टीने अशी जाणीव झाली पाहिजे. आणि ते जर मिळालं, मध्ये होतं सगळं. आणि ह्याच्या आधी मध्ये जे आहे ना, ते सगळे सचराचर आहेत. जे काही दृश्य भाग आहे तो सगळा मध्ये आहे. परब्रह्म, मी आणि मध्ये सगळं, म्हणजेच ब्रह्म, जीव, माया. मोठ्या विचाराने विचार केला तर ब्रह्म, जीव आणि माया या व्यतिरिक्त तिसरं काही नाही. जीवामध्ये संत आहे, जीवांमध्ये सज्जन आहे, जीवामध्ये दुर्जन आहे, जीवामध्ये सगळे आहे. ब्रह्म एक आहे, जीव हे आहे आणि माया ही सगळी विस्तारलेली. कळतच नाही माझं काय आणि मी कोण, हे कळत नाही. हा मोठा मायेचा पडदा, इतका मोठा मायेचा पडदा. खरंच किती किती तळमळून सांगतात. त्यामधून जर बाहेर पडायचं असेल, पूर्णत्वाने बाहेर पडायचं असेल, थोडक्यात नाही. आता एक मध्ये असं म्हणतात ना, एखादा जर रोग झाला तर थोडंसं वरवरून मलमपट्टी केली तर थोडा वेळ बरं वाटतं आणि नंतर पुन्हा ते दुःख जास्त प्रमाणात होतं. कारण करतानाही त्रास झाला मलमपट्टी करताना, आणि नंतर त्याचा पूर्ण रोग गेला नाही आणि पुन्हा तो उफाळून वर आला. कारण त्याची पूर्ण आपण ट्रीटमेंट केली नाही, त्यामुळे ते पुन्हा उफाळून आलं आणि किती काळ 2 मिनटं बरं वाटलं. पण तेच जर पूर्ण त्याच्यावरती उपचार करून जर त्या जखमेला समूळ नष्ट केलं आणि त्यामध्ये व्यवस्थित औषधोपचार केले तर ती जखम पुन्हा त्रास देत नाही. भलेही ते करत असताना त्रास होतो, मोठं ऑपरेशन असेल त्याचा त्रास होतो, त्याप्रमाणे औषधोपचार करावे लागतात, त्याप्रमाणे पथ्य पाळावं लागतं, वेळ खूप लागतो, 1 महिन्याचा काळ जातो. आणि इकडे 1 मिनिटात आपण प्रथमोपचार घेऊ शकतो, पण प्रथमोपचाराने मिळालेलं सुख किती वेळ टिकतं. आणि उलट आहे त्यापेक्षा अधिक दुप्पट वेगाने ते दुःख बाहेर पडतं. कारण आपल्याला जे वाटतं आपण बरं केलं ते बरं झालेलं नसतं. एखादी गोष्ट तुटली, तात्पुरती शिवली, चालत नाही. त्याला पूर्ण उपचार केल्याशिवाय ते व्यवस्थित आपल्याला आनंद देत नाही. तसंच आहे. मग त्यांनी सांगितलं की मध्ये जे आहे ते सगळे सचराचर आहे. मग इतकी स्पष्ट कल्पना दिल्यानंतर मग तरीही पुन्हा आपण अशाश्वताकडे धावायचं का, किंवा जे काही करतो आहे त्यामध्ये रमायचं का, हा प्रश्न आहे. करणं सुटत नाही. अगदी संन्यास जरी घेतला, अगदी वानप्रस्थ स्वीकारून आणि जंगलात जायचाही प्रयत्न केला तरी मन सुटत नाही, कर्म सुटत नाही. त्यामुळे तो विषय नाही. पण मनाने आता त्यात किती रमायचं, हा एक प्रश्न महत्त्वाचा. याच्यावरती आपण चिंतन, विवेचन आणि मुख्य म्हणजे मनन चिंतन नुसतं न करता निजिध्यासन करून त्यामध्ये वृत्तीला स्थिर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, अशी या समर्थांची इच्छा आहे. नंतर जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशिता उरले अविनाश ब्रह्म. जे तयार झाले, निर्माण झाले ते आधीच ब्रह्माने व्यापलेलं आहे. आत्माराम, राजाराम, निर्गुणराम. आपण रामाच्या बाबतीत जर विचारलं, आत्माराम माझ्या आत्म्यातही तोच आहे, म्हणजे आत्माच तो आहे. याच्यावरती विशिष्ट विवेचन करणार आहे आता रामायण. राम, सीता, कौसल्या यावरती विशेष रूपकात्मक विवेचन होणार आहे. हा जो आत्मा आहे, जे जे काही निर्माण झाले, आता हा आत्मा म्हणजे जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले, ते सगळं ब्रह्माने व्यापलेलं आहे. निर्माण झालं, आधी काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, पण निर्माण झालं. मग निर्माण झालं म्हणजे निर्माण करता आहे ना.
मग त्या निर्माणकर्त्यांनी व्यापलं, सर्व नाशेता उरले. सगळं जेव्हा नाश पावलं तरी ब्रह्म शिल्लकच आहे. म्हणजे ब्रह्म होतं, ब्रह्म आहे सुद्धा आणि ब्रह्म राहणार आहे. अवतार रूपामध्ये वेगवेगळ्या रूपात आलं, आपल्यासारखे छोट्या मानव रूपात आलं, नीच योनीत आलं, वाईट योनीमध्ये आलं, अगदी पशु योनीत आलं, त्याहूनही न दिसणाऱ्या पशूंमध्ये आहे. त्याच्याशिवाय जीवनच नाही ना त्या तत्वाशिवाय. त्या जीवन तत्वाशिवाय नसल्या तरी ते त्याच्यामध्ये आहेच. त्या तत्वाच्या शिवाय काहीच होऊ शकत नाही. हे जर आपल्याला कळलं, आधी होतं, आहे आणि राहणार आहे. आपण म्हणतो पुन्हा पुन्हा हेच ऐकतो, पण ते ऐकूनच तर आपल्या मनाची स्थिती तरच बदलेल ना. अन्यथा मन तसं नाठाळ आहे. मन म्हणतं एकदा ऐकलं विसरून गेलं, दुसऱ्यांदा ऐकलं विसरून गेलं, पुन्हा सांगितलं तर कुठे काहीतरी आपल्या मनामध्ये ठसा उमटेल. कारण आहे याचं. हा ठसा उमटायला एवढा त्रास का? कारण जन्मोजन्मीचे आपले प्रारब्ध आहे, जन्मोजन्मीचे संस्कार आहेत. असे संस्कार आहेत की जे मायेला जवळ करणारे आहे. मायेला जवळ करणारे असल्यामुळे त्याचं सुखदुःखात मन रमतं. ते जर काढायचं असेल तर हा काहीतरी जालीम उपाय म्हणजे सतत 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 डोक्यावरती हॅमरिंग करणं आवश्यक आहे. मग जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशता उरले, अविनाश ब्रह्म. हे सत्य त्यांनी आधी सांगितलं. आधी होतं, आता आपल्याजवळ आहे, ते दिसतंय, ते सगळं ते पण ब्रह्म आहे शांतपणे बसलेलं. आणि नंतर आपण सगळं संपलं तरीसुद्धा ते शिल्लक राहणार आहे. इतकं ते अनंत तत्व आहे. अशा अनंत तत्वाची माहिती असावी. आतापर्यंत खरंच आपण इतकं मोठं होतो, इतका सगळ्यांच्या सोबत राहतो, देवळात जातो, प्रवचन ऐकतो, त्यानंतर पोथ्या ऐकतो, स्वतःही काही प्रयत्न करतो, पण मनाला भिडतच नाही. मनाला भिडण्यासाठी ना ती वेळच यावी लागते. हे सगळं जरी ऐकलं ना तरी पण या सगळ्या अनुभवामध्ये जो आनंद मिळतो ना, तो आनंदापुढे हे वाटतं काही अर्थ नाही, याच्यात अर्थ नाही आणि त्याच्याशी माझा काही संबंध नाही, परमार्थाशी काही संबंध नाही. उलट परमार्थच तर आत्मकल्याण करणार आहे. त्याकडे लक्ष. मग त्यांनी जे होतं, आहे आणि राहणार आहे इतकं मोठं चिरंतन तत्व, आणि तेच तत्व माझ्यामध्ये आहे हे साधकाला कळतं. असतं ते, हे सगळ्यांना कळतं. मरण होतात, जन्म होतात हे माहिती असतं, डोळ्यासमोर असतं, पण ते कळत नाही. जेव्हा त्याला कळतं अरे त्याचाच अंश आपण आहोत आणि तो कसा आहे आणि मीही तोच आहे हे वेद सांगतात. मीही तोच आहे, फक्त बाकीचं जे पसारा आहे ना तो बाजूला कर. तो बाकीचा जो पसारा आपल्याला लागलेला आहे पूर्वसंस्कारांनी आपण त्यात रमतो. आता खूप जण असं करतात, या मायेच्या दूर जाण्यापासून अगदी वेगवेगळ्या प्रकारची व्रतं करून, शरीराला त्रास देऊन, पण तरीही शेवटी ते आत्म्यापर्यंत पोचलं तरच तत्व खरं आहे ना. अन्यथा हे सगळं करून सगळं वाया जाणार आहे. स्वतःपर्यंत जर स्वतःला पोचायचं असेल तर हा मायेचा पसारा आपल्या बुद्धीला बाजूला करावं लागेल, आपल्या मनाला बाजूला करावं लागेल, किंवा मनाला इकडे ओढावं लागेल. मग त्यासाठी त्यांनी सांगितलं अशा या ब्रह्माचा आपण अंश आहोत. मग शेवटी तो कुठेतरी म्हणेल हो हो आहे. ते म्हणण्यासाठी पुन्हा पुन्हा या गोष्टी ऐकाव्या लागतात. नंतर तत्वे तत्व मिळविले त्याचे देह नाम ठेवले, ते जाणते पुरुषे शुद्धले तत्वे तत्व. आता तत्वे तत्व, त्या तत्वामध्ये तत्व मिसळलं म्हणजे जन्म झाला, त्याला देह नाम ठेवलं तर तो देह रूपामध्ये आला. नंतर जाणते पुरुष शोधिले, जे जाणते पुरुष आहेत ना त्यांनी शोधलं की देह म्हणजे मी नाही आणि मी म्हणजे देह नाही. हे जाणत्या पुरुषांनी शोधले तत्वे तत्व. तत्व दोन्ही आहे, आपल्याजवळही तत्व आहे, तेही तत्व आहे. पण ते तत्व एकमेकांच्या देहामध्ये आल्यानंतर, मनुष्य जन्मात आल्यानंतर, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, ब्रह्मवाक्य समजल्यानंतर मग ते समजू लागतं. आता समजून घेणं आवश्यक नाही का? अतिशय आवश्यक आहे ही गोष्ट. ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो पहिल्यांदा, नंतर खिचगंटीत धरत नव्हतो, ज्या गोष्टीला आनंद चालला होता, आनंद चालला होता, पण त्या आनंदाला एकदम तडा जातो, त्या मनाला एकदम धक्का बसतो, शॉक बसतो आणि सांगतो जे काही केलं ते सगळं खोटं आहे. असं म्हटल्यावर त्या मनाला किती त्रास होतो. म्हणून हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा. इतका संघर्ष करावा लागतो हृदयाला, तेव्हा कुठे
बुद्धी हरते. अन्यथा बुद्धीला जिंकायचं असतं. बुद्धी ही जिंकण्यासाठीच असते असं वाटतं, बुद्धीला हरायचं आहे, हरायचं नाही आहे. मग खूप संघर्ष करावा लागतो हृदयाला, तळमळ तळमळ होते. त्याला समजावून सांगावं लागतं ह्यामध्ये रमण्याचं काही कारण नाही. पुन्हा पुन्हा बुद्धी तिकडे जाते, पुन्हा पुन्हा खेचायचा आहे. हा जो खेळ आहे ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. किती तळमळून सांगतायत, त्याकडे किंचित तरी लक्ष गेलं पाहिजे, किंचित तरी. मग पुढे पुढे हळूहळू. आज तर एक असं वाचण्यात आलं की तत्वज्ञान ज्ञान असं तुमचे अंतःकरण शुद्ध नाही म्हणजे तुम्ही परमार्थ करू शकत नाही, हा अतिशय मोठा गैरसमज आहे. त्यासाठी वेदवाक्य आहेत मोठे मोठे, जे आता आपला निरूपणाचा विषय नाही. आपल्याला वाटतं अंतःकरण शुद्ध नाही, परमार्थ कसा साधेल. अंतःकरण शुद्धी आवश्यक नाही आहे. ती एक, जसं परमात्म्यापर्यंत पोचायसाठी पूजा एक साधन आहे, पूजेच्या द्वारे त्याच्यामध्ये मन रममाण होतं आणि मग हळूहळू आपल्याला चित्त भगवंताकडे लागतं. तसं अंतःकरण शुद्धी हे एक साधन आहे. अंतःकरण शुद्धी नाही झाली अजून, मनामध्ये विकार आहेत, मनांमध्ये कोणत्या कोणत्या गोंधळ आहे, चालत आहे. फक्त तुम्ही याकडे दृष्टी टाका, आपोआप सगळ्या गोष्टी घडतात. त्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं गरज नाही. नाही तर बरेच लोक असे पळवाटा काढतात की अंतःकरण माझं शुद्ध नाही, मला जाणवत आहे, त्यामुळे मला काही याचा लाभ होणार नाही. अंतःकरण शुद्ध असं एकदम कसं होणार आहे, हे सुद्धा संत जाणतात, हे सुद्धा वेद जाणतो. कारण शेवटी माया त्याचीच आहे. माया त्याचीच असल्यामुळे कुठे कुठे जीव अडकतो हे काही त्यांना माहिती नाही. त्यामुळे अंतःकरण शुद्धी ही अटच नाही. मी त्याच्यावरती विवेचन करू शकते, पण तो आपला विषय नाही. मग त्यांनी सांगितलंय की तत्वे तत्व जाणण्यासाठी कशाचीच आवश्यकता नाही, कशाचीच आवश्यकता नाही. फक्त हाक मारणारं हृदय पाहिजे, आणि हाक मारणाऱ्या हृदयाला बुद्धींनी साथ दिली पाहिजे. एवढ्या दोन गोष्टी असतील, इच्छा तरी असली पाहिजे कमीत कमी, की या सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजे. बस. याच्या व्यतिरिक्त तुमच्या चुका झाल्याबरोबर तुम्हाला त्यातून मार्ग सापडेल, आणि चुका का करायच्या नाही याचं उत्तरसुद्धा मिळेल. चुका करत करत ठेचकाळत पुढे जाल. कुठे अंतःकरण शुद्ध होतं सुरुवातीला, तरी अंतःकरण शुद्धी ही अटच नाही आहे. कारण मायेमध्ये जीव गुरफटलेला आहे. मायेमध्ये जीव इतका गुरफटला आहे की अंतःकरण शुद्धी शक्य नाही लवकर. तो भलेही मग गंगेत जाईल आणि भलेही शंकराला जाईल, हे सगळं करेल, पण अंतःकरण शुद्ध एकदम कसं होणार आहे. मग हे सगळं तुमची अटच नाही आहे त्याला. तुम्ही फक्त याकडे वळा आणि तुमची इच्छा दाखवा, जी त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं सगुण परीक्षेमध्ये, की तुमची फक्त जिज्ञासा पाहिजे की मला काहीतरी जाणायचं आहे वेगळं. तेवढी जिज्ञासा असेल तर अंतःकरण शुद्धी आपोआप होईल. जय जय रघुवीर सगळं. त्यासाठी तुमची पहिली अट ती नाही. किती मोठी गोष्ट आहे. म्हणून आपण म्हणतो सहज सुंदर श्रीराम. काहीही कशाचीही गरज नाही. इतकं साधं तर मला वाटते घरामध्ये आईवडीलसुद्धा आपल्याला मोकळीक देणार नाही. कारण तेव्हा आपल्याला अडकवलं तेव्हा कुठे आपण स्थिर झालो. कारण संसाराचे नियम वेगळे आणि भगवंताचे नियम वेगळे. तो त्याचा आत्म्याचा एकट्याचा प्रवास आहे, आणि एकट्याच्या प्रवासामध्ये त्याला जाणवतं आपल्याला हे यश का नाही मिळालं, आपली ती चूक झाली, पुन्हा चूक करायची नाही हे त्याचं मन ठरवतं. अंतःकरण शुद्धी नंतर होते. मग या सगळ्या गोष्टींनी किती मोठा दिलासा मिळतो. असं तत्व जाणण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, फक्त जिज्ञासा. फक्त जिज्ञासा. आणि नंतर थोडंसं गुरु, आपला जर मन पक्क असेल, गुरूंवरती विश्वास. कारण एकदा त्या क्षेत्रात गेल्यानंतर गुरूंनी जर परीक्षा घ्यायचं ठरवलं ना, तर वेगवेगळ्या मार्गाने सतत परीक्षा घेतात. म्हणून म्हणतात ना, गुरूंच्या मार्गात गेलो तरी दुःख संपत नाही, तरीही अढळ विश्वास. ही एक परीक्षा, ही एक अट आहे. ही अट म्हणजे सद्गुरू कधीच खोटं बोलू शकत नाही. सद्गुरू फक्त कल्याणाचा विचार करतात. सद्गुरू प्रारब्ध टाळू शकत नाही. या 3 गोष्टी जरी भक्ताला पटल्या ना, तर तो त्या गोष्टीकडे स्वतःहून वळला, तर मग या सगळ्या गोष्टी सोप्या आहे. किती सोपी गोष्ट नाही. मग हृदयाचा हा विजयी शेवट, अपूर्व संघर्षाचा. याचा शेवट संघर्षाचा पण गोड होणार आहे, यावरती खात्री असली पाहिजे. नंतर विवेकी देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले, आणखी काही नाही आले प्रत्ययासी. त्यामुळे विवेकांनी जर या सगळ्या गोष्टींकडे बघितलं, विवेकांनी म्हणजे प्राधान्यक्रम जर भगवंताला दिला आणि या सगळ्या गोष्टींकडे बघितलं ना, तर असं काही नाही असं प्रत्ययाला येतं.
असं जे काही नाही, जे आपल्याला वाटतं असं आहे, असं काही नाही, हे प्रत्ययाला येतं. सगळ्यात मोठा हा जो केतू आणि राहू ग्रह आहे ना, सगळ्यात मोठा भ्रम निर्माण करणारे आहे. एक तर ते दुःख देतात आणि भ्रमाचे कारक आहे. जेव्हा आपण ज्योतिष कुंडलीचा जर थोडासा अभ्यास केला ना, त्या ठिकाणी ते सांगतात, हा जो युरेनस ग्रह आहे तो आतून सांगतो की आपल्याला आतले काहीतरी कल्पना येतात, या ठिकाणी बाकी हा भ्रम निर्माण करतो. सगळं खरं आहे असं वाटतं, सगळं खरं आहे असं वाटतं, आपण त्यात रमून जातो, तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मग मनाला बुद्धीला त्रास होतो आणि ते स्वीकारण्याची मनाची तयारी नसते, पण त्यावेळी इतका केलेला संघर्ष हृदयाचा फलीभूत होतो आणि हृदय शांत होतं. अरे मला हेच अपेक्षित आहे. आता ह्या गोष्टी खरंच उदाहरणांनी सांगण्यासारख्या त्याच्यात काहीच नाही. म्हणजे ज्या गोष्टी घडतात त्या स्वीकारायच्या, ज्या गोष्टी घडतात त्या अतिशय आनंदाने आणि सहजतेने स्वीकारायच्या. तर आपण चांगल्या गोष्टी आनंदाने स्वीकारतो, जे ठरवलं ते तर करतो. 3 गोष्टी आहेत. ठरवलेलं घडतं, आपण ठरवलं ते घडलं, हा एक प्रकार आहे. मग ते आपलं प्रारब्ध अतिशय चांगलं आहे. ठरवलं आणि घडवलं, आनंद आहे. त्याचा अहंकार होतो, ही तिसरा त्याचा ड्रॉबॅक आहे. ठरवलं आणि घडलं नाही, किती त्रास होतो, पण ते सुद्धा स्वीकार. आणि जे काहीच माहिती नाही, ते अनपेक्षित संकट येतं, आणखीन तिसरा प्रकार. म्हणजे संकटाची मालिका अशी गूढ होत जाते. आधी ठरवलं ते घडतं, त्यामुळे काही काही लोकांच्या जीवनात उलटं घडतं. सुरुवातीला काहीच चांगलं घडत नाही, पण ते न कळत्या वयामध्ये त्यांचं निघून जातं आणि नंतर त्यांच्यासमोर अतिशय चांगलं आयुष्य येतं. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ लवकर येत नाही, कारण त्यांना त्या दुःखातून बाहेर पडल्यानंतर जे सुख मिळतं त्यात सुख मानण्याची त्यांची तयारी असते, कारण सुरुवातीला त्यांनी दुःख भोगलेलं आहे. पण ज्यांनी आधी सुख भोगलं त्यांच्या पुढे जर दुःख आलं तर परमार्थ लवकर साधला जातो, हे निश्चित. कारण त्यांना ते सहनच होत नाही या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं म्हणजेच परमार्थ आहे, दुसरं काय आहे? कारण कशातून कल्याण होईल? सुखातून होणार नाही, दुःखातून निश्चित होणार आहे. दुःख आहेच त्याच्यासाठी. घराच्या बाहेरच पडू नका तुम्ही, देहाच्या बाहेर पडा तर आत्म्याची ओळख होईल. हे सगळं जर कळलं तर मग आता आपल्याला जाणते आपण काही नाही आले प्रत्ययसे काहीच नाही. ज्यामध्ये इतका वेळ गेला ते सगळं काहीच नाही, हा भ्रमाचा भोपळा फुटतो की नाही बघा. हा आपण आता एकटा संवाद करतो म्हणून, नाही तर हा प्रत्येकाचा अनुभव आहे. 3 प्रकारांनी आपण विचार केला तर 3 प्रकारांनी जीवनानुभवातूनच शिकायचं आहे. कलियुगामध्ये कोणत्याही प्रकारचं गुरुकुल चालणार नाही, कोणत्याही प्रकारचे संस्कार चालणार नाहीत आणि कोणत्याही ते त्याच्या अनुभवानेच तो शिकणार आहे. त्याचा जसा अनुभव येईल तसा तो शिकणार आहे. आणि शिकला तर ठीक, नाही शिकला तर आपल्याला पुन्हा नीच योनीला जन्माला यायचं आहे, हे त्यालाही कळणार नाही आहे. त्याच्यामुळे न कळणे, अज्ञानात सुख म्हणतात ते ठीक आहे, त्यांचा तर तिसरी कॅटेगरी आहे. अज्ञानात सुख आपल्यासारख्यांची अर्धवट जे लोक असतात त्यांना बाकी तळमळ लागते की काही ना काही वेगळं करायचं आहे, नवल घडावे गे माय. मग झाला आपला आपण शोध घेता. या ठिकाणी आपण दुसऱ्याचा कुणाचाही शोध घ्यायचा नाही, कुणाशी बरोबरी करायची नाही, काही नाही. फक्त आपलं काल होतो त्यापेक्षा आज बरं चाललं आहे का, आणि आजपेक्षा उद्याची चिंता न करता आज आपण स्थिर आहोत का, ह्यावरती विचार करायचा. चुका झाल्या स्वीकारायच्या, पुन्हा चुका करायच्या नाही. आणि नाही केलेल्या चुकांचा जरी परिणाम आला तरीही ती भगवंताची इच्छा, म्हणजे देह प्रारब्धावर सोडावा. जेव्हा त्रास असतो तेव्हा सुद्धा हा विचार करा, संत म्हणतात. जेव्हा ज्ञानेश्वरांइतका त्रास आहे का? नाही. इतरांच्या अतिशय जास्त ज्यांचे त्रास असतात त्यांच्याशी विचार करा, कसं त्यांचं जीवन असेल. मग त्यावेळी आपला आपण शोध घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा बरं आहे सकारात्मक विचार. म्हणून विचारा इतकं देखणं काही नाही. हे जे आहे ना, सगळ्यात आपलं परमकल्याण कोण करणार आहे माहिती आहे? आपले विचार. मला काहीच वाटत नाही, या गोष्टींनी फार मोठं कल्याण होणार आहे. मला कशाचंच काही वाटत नाही आणि मी कृतज्ञ आहे, मी कृतार्थ आहे, कारण भगवंत हृदयस्थ आहे. या 3 गोष्टींनी ती त्रिसूत्रीच करून टाकायची सारी. बाकी ब्रह्मवाक्य आणि वेदांत, श्रुती, स्मृती, उपनिषद वाचण्याची आपल्याला गरज नाही, कारण आपण वाचूच शकत नाही. आपली अल्पबुद्धी आहे, कोण शिकवणार आपल्याला? आणि आपली तरी बुद्धी तेवढी शिकण्यासारखी आहे का तेज?
12-12, 15-15 वर्ष जेव्हा गुरुकुलात मुलं राहतात तेव्हा खणखणीत संस्कृत बोलून सगळे उच्चार करून त्यांना वेद शिकले जातात. आता आपली व्यवस्था आहे का तशी वेद शिकण्यासारखी? त्यामुळे या सगळ्या गोष्टी सोडून आपण आपला जर शोध घेतला आणि कालपेक्षा आज मी बरी आहे, आज समाधानात आहे आणि समाधान टिकलं पाहिजे यावरती तर माझा अगदी वैयक्तिक भर आहे. मी आनंदीच आहे यावरती भरच ठेवला पाहिजे. किती 2 मिनिटासाठी दुःख म्हणजे मूळ मी आनंदी आहे आणि बाकी जे काही थोडंफार अच्छा असं असं दुःख आहे का ते सोडून पुन्हा मी आनंदी आहे. म्हणजे मेन घोष कोणता की मी आनंदी आहे. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी कृतज्ञ आहे, मी भाग्यवान आहे. म्हणजे मग आपण आपल्याकडे बघितल्यानंतर बरं चाललंय असं वाटतं. बरं चाललंय असं वाटतं. नाही तर आतापर्यंत वाईट चाललंय असं वाटतं. वाईट 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 म्हणजे किती वाईट असावं. काल अतिशय सुंदर ओंकारेश्वराचं दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर. आणखी कोणतं झालं मला नावच नाही आठवत आहे. ओंकारेश्वर आणि उज्जैन महाकाल, कृष्णेश्वर, इतकी सुंदर दर्शनं झाली की मन भरून येतं. नर्मदेच्या मध्ये आपण जातोय. नर्मदे नुसती बघत नाही, नर्मदेतच ओंकारेश्वर आहे. म्हणजे जे काही तत्त्वज्ञान अद्वैताचं आणि मोठा शंकराचार्यांचा फोटो मूर्ती पाहून अगदी मन प्रसन्न झालं. हे सगळं आपण म्हणायचं आपला आपण शोध घेतला तरच ते दिसतं. आपल्यासाठी ते उभे आहेत असं वाटतं, आपल्यासाठी ती नर्मदा आहे असं वाटतं. आत्तापर्यंत नर्मदा पाय टेकवण्यापुरती आणि नुसत्या गोष्टींपुरती. या सगळ्या गोष्टींना महत्त्व आलं पाहिजे. जीवनामध्ये खाण्याला महत्त्व आलं पाहिजे, जीवनामध्ये देणाऱ्याला महत्त्व आलं पाहिजे, जीवनामध्ये कृतज्ञतेला महत्त्व आलं पाहिजे. असा शोध आपल्या हृदयाला फार आवडतो. आपण हा विचार जर केला यावरती तर निश्चित आपल्याला तो आवडतो. कारण आपलं हृदय त्या दिवशी शांतपणे झोपतं. कारण ज्या ठिकाणी बुद्धीचा कोलाहलच नसतो हृदयाला शांती मिळते. कारण हृदयाला तेच पाहिजे असतं. आपली तो माईक वार्ता तत्वांशी उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. आणि ह्याच्यातून जे उरलं ते निर्गुण ब्रह्म आहे. या सगळ्या उपाधी सुटल्या, या सगळ्या माईक उपाधी सुटल्या. मला कशाचंच काही वाटत नाही. हे जेव्हा निडरपणे आपण उभं राहिलो ना तर भगवंतसुद्धा घाबरून जातील. अरे काय याला काही करा, याला काहीच फरक पडत नाही माझ्या भक्ताला. तो नुसता माझंच नाव घेतो, त्याला तरी हसूच येतं. त्याला समजलं आहे आता की माझी माया काय आहे आणि मी काय. हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल ना तो सुद्धा म्हणेल अरे असं आहे का, कितीही कष्ट द्या याला, काहीही करा, कोणत्याही परिस्थितीत याला टाका, याला काहीच फरक पडत. म्हणून भक्तांच्या कथा वाचतो की त्या भक्तांनी काय केलं आणि भगवंत कसे धावत आले. तो गजेंद्र का असे ना, गजेंद्रासाठी जर येऊ शकतात तर आपल्यासारख्यांना एवढं समजून त्या भाकड कथा समजून दूर लोटणं म्हणजे आपल्यासारखा कर्मदरिद्री आपण प्रत्येकजण याचा अनुभव घेतो. कदाचित आपल्यालासुद्धा भगवत प्राप्ती होईल. म्हणजेच भगवत प्राप्ती म्हणजे काय, आनंद आणि समाधान. हे जर त्याचं समीकरण आहे तर आपण जबरदस्तीने का राहायचं नाही. जे आतापर्यंत दुःख उगाळत बसायची सवय आहे ती सगळी सोडून म्हणजे जे निर्गुण ब्रह्माचा आनंद आपल्याला घेता येईल. निर्गुण कसं निराकार आहे तसं आपणही निराकार व्हायचं प्रयत्न करायचा. सूर्य माझा सूर्य माझा सूर्य माझाही असं फक्त तुझाच नाही माझासुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, माझ्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. एक प्रारब्धाची गोष्ट ऐकली. प्रारब्धाची गोष्ट म्हणजे याच्याशी अगदी संलग्न आहे. एक होता कारवारमध्ये, तो इतका निर्विकारपणे कामं करतो, इतका निर्विकार असतो म्हणजे ही खरंच कसोटी आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आपण आपल्याला ताडून पाहिलं पाहिजे. सगळ्या प्रकारची कष्ट करतो, कष्टकरी आहे आणि बँकेत जो पैसा जमा होतो तो पैसा काढतच नाही बँकेतून. मला काय करायचं आहे पैशाचं, बँकेचा चेकच वटवत नाही, मला कामच काय आहे. आणि 3-4 महिन्यांनी जर गरज पडली तर थोडेसे पैसे काढून आणि स्वतःचा घर खर्च चालवायचा. घर खर्च म्हणजे त्याला जे लागतं तेवढा खायचा. म्हणजे मुळात निर्विकार आहे आणि कष्ट करतो आहे, सगळं किती व्यवस्थित चाललं आहे, संत आहे. इथे आपल्याला वाटतं हा संतच आहे. नाव काही असो, कोणत्याही देशातला असो, काही असो, हे संतत्व आहे, हा योगी आहे असं आपल्याला वाटतं. नंतर त्याचा शिष्य, आता हा इतका चांगला संत म्हटल्यावर त्याचे फॉलोअर्स शिष्य आहेतच. शिष्य म्हणाले किती चांगलं आहे सगळं, पण हे चुकीचं आहे. तुम्ही कष्ट करता, एवढे पैसे जमा होतात तुमचे, तुम्ही न काढणं योग्य नाही. मला नको आहे पैसा पण तुम्ही ते काढायला पाहिजे. तर तो म्हणाला मला गरजच काय आहे, ऐके ना
अजिबात ऐकेना. मला पैशाची गरज नाही. बँकेत काही हो तिकडे, मला पैसे नकोच आहेत तर कशाला काढू घरात, मला बोजा कशाला. आपल्या अगदी विरुद्ध बरं. पैसा जितका पाहिजे तितका पाहिजे असतो आपल्याला. त्याच्या विरुद्ध तो म्हणतो आहे. तो शिष्य ऐकत नाही. शेवटी हा कोणाला दुखवायचा नसतं त्याला, त्याच्यामुळे तो म्हणतो हो ठीक आहे, तुला जसं वाटतं तसं कर. सह्या देतो. 8 वर्षाचे चेक, 8-10 वर्षाचे जे काही त्याचे चेक होते ते सगळे वठवून आणायला सांगतो. शिष्याला आनंद होतो की आपल्या गुरूंनी आपलं ऐकलं आणि वठवतो आणि आपल्या बँकेत ठेवतो. स्वतःच्या बँकेत पैसा टाकतो. वठवलेला पैसा सगळा बँकेत टाकतो. दुसऱ्या दिवशी ती बँक डुबते. दुसऱ्या दिवशी तो चांगला बँकेत होता हा वेगळा विषय. त्याच्याजवळ होता नव्हता, तो बँकेत होता हा विषय महत्त्वाचा. पैसा काढलेलाच नव्हता. बँक जर आपली एवढा मोठा पैसा मी काढायला लावला आणि तो जर बँक जर बुडाली आहे तर आता कसं, त्यावरही पुन्हा ते स्थिर. तो म्हणतो गेलं तर गेलं, मला काहीच वाटत नाही. तिथे असला काय आणि गेला काय, मला काही फरक पडत नाही. ह्याला संतत्व. वेगळी परीक्षा आहे नाही. म्हणजे भगवंतांनी ही सुद्धा परीक्षा घेऊन पाहिली. काढायची इच्छा होते का काढ, आणि डुबल्यावर का. तो म्हणतो माझा संबंधच नाही आहे त्या गोष्टीशी, तुझी इच्छा होती. असे कोणी दिसतं का आजकाल खरंच? या प्रकारच्या परीक्षा आपण कधी दिल्या आहे का, किंवा कुणी दिलेल्या बघितल्या आहेत का? ते संत आहेत म्हणे, त्याला कशाचाच परिणाम नाही. होते कामापुरते काढत होता, त्यात सुखी होता. काढून आणले, ठीक आहे तुझी इच्छा आहे, काढून आणले, पुन्हा सहजता. आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी बँक बुडाली तरी सहजता. मग त्याला काय सापडलं असेल, तो कशात सुखी आहे? मग आपण विचार करायचा तो सुखी कशात आहे. मग या ठिकाणी आपले संत आणि हा कारभार असे वागणारे लोक काय वेगळे आहेत का? त्याचा हा एवढा सगळा पैशाचा व्यवहार, त्याचा काहीही संबंध नुसता तोंडापुरता नव्हता. असले तर असले, नसले असं नाही. जेव्हा गेला तेव्हा त्याला काही वाटलं नाही, काढायचीही त्याला इच्छा नाही. अशी वृत्ती, खरंच अशी परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने देव घेईल. आणि त्या परीक्षा बघून, ते उदाहरणं बघून आपण आपला विचार करायचा की तरी तो सुखी आहे. त्याचं नाव अजून निघतं आहे, त्याच्या नावाने पुस्तकं छापली जातात आहे, आणि त्याची पुस्तकं लोक वाचत आहेत, आणि वाचून आपण त्याच्यावरती बोलतोय, मनन चिंतन करतोय. मग ही सगळी गोष्ट कशामुळे घडली? पैशामुळे घडली का त्याच्या निर्णयामुळे घडली? का निर्णयाने नाही, नुसत्या त्याच्या आनंदामुळे घडली? तो जे समाधानात आणि साधं जीवन जगतोय त्यामुळे घडली आहे. आणि तो समाधानाचा जीवन कशामुळे जगतोय? पैसा नाही म्हणून का पैसा आहे म्हणून? पैशाचा संबंधच नाही. जसं संतांच्या बाबतीत म्हणतात, लग्न केलं तरी खुश, लग्न नाही केलं तरी खुश, लग्न करून बायको गेली तरी खुश, लग्न दुःखाचं आहे तरी खुश. लग्न हा विषय नाही आहे, त्यांच्या मनातच सुख आहे. पैसा हा विषय नाही, त्यांच्या मनातच सुख आहे. आपल्याकडे मनात सुख नसल्यामुळे पैसा असूनही सुख नाही, संसार असूनही सुख नाही, कारण मनातच सुख नाही. मग हा सगळ्यात मोठा विषय आपल्याला आज मिळतो की आपला आपण शोध घेता. असा जेव्हा आपण उदाहरणं वाचतो आणि करतो तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सुख कशात आहे, आणि त्यांचं नाव आता का निघतंय. त्यांचं नाव निघण्याचं कारण त्यांची ती समाधानाची वृत्ती, आणि ती कशामुळे मिळवली त्यांनी? फक्त विचारांनी मिळवलेली त्यांची ती वृत्ती आहे. किती गोड आपल्याला एक तत्व सापडलं या ठिकाणी. आपला आपण शोध घेता आपली ती माईक वार्ता, निर्गुण ब्रह्म श्रीराम. आपणा विण निर्गुण ब्रह्म, हेची निवेदनाचे वर्म, तत्वा सरिसा गेला भ्रम, मी तू पणाचा श्रीराम. आता आपणा विण निर्गुण ब्रह्म, हेची निवेदनाचे वर्म. आपणा विण निर्गुण ब्रह्म, आपल्याशिवाय निर्गुण ब्रह्म, तत्वा सरिसा गेला भ्रम. तत्व जर पाहिलं तर आपल्यापेक्षा वेगळं आहे ब्रह्म वेगळं आहे असं जर म्हटलं आपण, तर मग तो जो भ्रम आहे तो निघून जातो. आपल्यापेक्षा वेगळं नाही आहे ब्रह्म आपल्यापेक्षा वेगळं नाही आहे. ब्रह्माचाच आपण अंश आहोत, हा सत्याची प्रचिती आज आली. असं समर्थ सांगतात की ब्रह्म काहीतरी वेगळं आहे आणि कोणीतरी काहीतरी वेगळं आहे. असं नाही, तो म्हणजेच मी आहे, त्याचा मी अंश आहो. हा जो भास झाला तो भ्रम निघाला. आतापर्यंत भ्रम होता, ब्रह्म वेगळा आहे आणि संसार खरा आहे आणि ह्यात सुख आहे, हे केल्याने सुख मिळतं, हे केल्याने आनंद मिळतो,
असा जो आहे ते सत्य वाटत होतं तो भ्रम आहे. आणि त्याचा मी आहे हा जो भ्रम वाटत होता ते सत्य आहे. जय जय रघुवीर. कळलं का? लक्षात येत आहे ना काय म्हणायचं आहे? म्हणजे मला स्पष्ट करता येत आहे की नाही, की जो भ्रम होता ते खरं नाही असं वाटत होतं ते खरं आहे, आणि जे खरं आहे असं वाटत होतं ते खोटं आहे. खोटं म्हणण्यापेक्षा तो भ्रम आहे. कोणत्या क्षणी धोका देईल सांगता येत नाही. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून सावध होण्यासाठी मग तो गेला भ्रम, मी तूपणाचा, मी आणि तू काही वेगळं नाही, हा भ्रम निर्माण. अरे ह्या सगळ्या नुसत्या विचारांनी आनंद मिळतो. होईल न होईल ती नंतरची गोष्ट आहे, कारण ते सगळं ईश्वराची कृपा. ईश्वराची कृपा झाली तर आपल्याला सगळं काही मिळू शकेल आणि मिळेल. का नाही मिळणार? कारण कोणतीच गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही. पण आपण सध्या सर्व दृष्टीने आपण काय म्हणू, कोणतीच पात्रता आपल्यामध्ये नाही. पण नुसता विचार तरी केला आहे का आत्तापर्यंत आपण, की आपण त्याचे आहोत, आपल्या आईचे आपण आहोत असा कसा विचार केला? तिचे सगळे गुण आपल्यामध्ये येतात, तिचा आधार आपल्याला मिळतो, तिला आपण आधार देतो, या सगळ्या गोष्टी कळतात. आपण आपल्या संसाराला आधार देत असताना आपलं मन त्यामध्ये किती रममाण होतं, किती मनापासून प्रेम आपण त्यावरती करतो, हे सगळं तो ब्रह्मसुद्धा आपलं आहे आणि ते खरं आहे आणि ते शाश्वत आहे. ते आत्म्याला शांती देणार आहे, आत्म्याला. आणि आपण म्हणतो मृतात्म्यास शांती मिळो, मृतात्म्यास शांती मिळो. त्या मृतात्म्याच्या देहाला काय कळणार आहे या गोष्टी? तो शांत आहे की अशांत आहे की त्याचं काय झालं पुढे काही कळत नाही. त्यापेक्षा त्या मृत आत्म्यापेक्षा जिवंत आत्म्याला शांती मिळणं आवश्यक आहे. आणि ती शांती माझी मला शोधायची, आणि ती शोधण्यासाठी मार्गदर्शन आणि आशीर्वाद समर्थ देत आहे. अतिशय गोड असं हे निरूपण आहे. नंतर मी पाहता आढळे ना, निर्गुण ब्रह्म ते चळे ना. मी पण पाहिलं तर दिसत नाही आणि निर्गुण ब्रह्म ते चळे ना. आपण विचार केला ह्या सगळ्या देहाला काय महत्त्व आहे? एका क्षणामध्ये तो निघून गेला, देह काहीच नाही. तो आहे, मग इतका तो आहे तरीसुद्धा त्याला महत्त्व नाही आपण देणार, कसं चालेल? समर्थ पाप म्हणताय त्याला. ज्याच्या घरात तुम्ही राहता, ज्यांनी तुम्हाला निर्माण केलं त्यालाच तुम्ही विसरले. भलेही तो टॅक्स मागत नाही म्हणून, त्यांनी टॅक्स मागितला असता, देताना विचार तरी केला असता. त्यांनी निरपेक्ष देऊन टाकलं आहे. आपली म्युन्सिपाल्टी देते का निरपेक्ष राहायला आपल्याला घर? देत नाही. आपण त्याचे टॅक्स रागारागाने का होईना आपण देतो, तिचं नावही घेतो. या घराचा इतका इतका टॅक्स आहे. त्यांनी कुठे टॅक्स घेतला आहे? त्यांनी कुठे जमिनीचा टॅक्स घेतला? त्यांनी कुठे असण्याचा टॅक्स घेतला? त्यांनी कुठे श्वासोश्वासाचा टॅक्स घेतला? काहीच नाही. म्हणून विसरायचं हा सगळ्यात मोठा पाप आहे. मग एकदा काही जाणीव झाली ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. अरे तो निघून गेला तर माझं काय लाकूड आहे नुसतं, हा विचार जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्याची तळमळ समजेल. आतापर्यंत त्याची तळमळच समजत नव्हती. मग आधी सारासार अवघे शोधिले, निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण त्याची परी कळेना, सद्गुरु विण. पण या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या शिवाय समजत नाही. म्हणून त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे, जेव्हा ज्ञान सुरू झालं, ज्ञान देणं सुरू झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा सद्गुरूंच्या जवळ बसावे आणि सद्गुरूंचे आशीर्वाद घ्यावे. अन्यथा ह्या गोष्टी कळत नाही, कळल्या तरी वळत नाही. एक तर कळतच नाहीत मुळात, काय अर्थ नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी इतक्या बिंबीच्या देठापासून बोलतोय आणि या सगळ्या त्यांनी लिहून ठेवलं, त्याचं प्रेम दिसतंय, पण कळतच नाही. आणि त्यानंतर कळलंही तरी तो टिकत नाही आणि वळत नाही. हेच तर सगळ्यात मोठं वर्म आहे. काय उपनिषद वाचतात आहे, काय मोठे मोठे. एक तत्त्वज्ञानाचं पेज आहे, त्या तत्त्वज्ञानाच्या पेजवरती माझे स्वतःचे अनुभव. इतके तत्त्वज्ञानी आहेत, इतके ज्ञान देणारे लोक आहे की त्यांच्या एका पेजवरती 3-3 तास दिवसभर विचार केला तरी संपणार नाही असे लिखाण करतात. आणि अहंकाराने डबडब भरलेले सगळे. एकही गोष्ट साधी बोलत नाहीत. त्यांना साध्या गोष्टीमध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही. कोणी त्यांना प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचं नसतं. माझं ज्ञान बघा, मला पहा आणि फुलवा. अशा प्रकारचं ज्ञान खरंच मिळवून काय फायदा आहे? आत्मज्ञानच नसेल, अहंकारच जात नसेल तर काय फायदा आहे? मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये समर्थ तिथपर्यंत नेऊन ठेवतात, अहंकाराला बाजूला सरा. एकेका शब्दातून अहंकार झळकतो.
मला काही म्हणायचं नाही, कोणाला दोषही द्यायचा नाही, पण एवढं सगळं वाचूनसुद्धा जर अहंकाराने भरलेलं आपला देह असेल, समजून आणि ह्याला काही महत्त्व नाही, हे लिहिताय तुम्ही आणि तरीसुद्धा वागता येत नाही, ह्याच्याहून कठोर काय पाप असू शकतं? ज्याला कळत नाही त्याबद्दल तरी बोलण्यात अर्थ नाही, कळूनसुद्धा तेच बोलतात आहे अहंकार वाईट आहे आणि अहंकाराने डबडबलेले. पैसा घेऊ नका, मायामोहामध्ये राहू नका आणि तेच स्वतःचे जेट घेऊन फिरतात आहे. तेच मोत्याचे आणि हिऱ्याचे अलंकार घालतात आहे आणि मायामोहामध्ये फसू नका म्हणतात आहे. ह्यापेक्षा दुर्दशा काय असू शकते समाजाची? आणि हे सगळं कलियुगाचं वर्णन आधीच पुराणांमध्ये लिहून ठेवलं आहे. असं घडणार आहे, राजे गुंड बनणार आहे, राजेच आपल्याला त्रास देणार आहे. ज्यांच्या हाती सत्ता तेच आपल्याला त्रास देणार आहे. मग या सगळ्या गोष्टी जर लिहून ठेवल्या मग फायदा काय? या सगळ्या गोष्टींचा फायदा काय? तर मग आता त्यांनी म्हटलं आहे की सद्गुरूंच्या शिवाय ह्या गोष्टी समजत नाही. आपला रोल काय आहे त्यामध्ये हे सगळं आपल्याला सद्गुरूंच्या शिवाय समजत नाही. जे कार्य दिलं ते कार्य करायचं आणि स्वतः शांत राहायचं, या दोन गोष्टी सद्गुरू कृपेने शक्य आहे. सारा सारा अवघे शोधिले, ते असार निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. असं जेव्हा करू आणि मायोद्भव सांगतात की मायेचा उद्भव, ते म्हणतात आहे की सारासार अवघे शोधिले, याच्यातलं सार आणि असार शोधलं. काय शोधलं आता? की मी कोण आहे, मला काय पाहिजे, माझ्या हृदयाला काय पाहिजे, माझं हृदय शांतपणे कसं झोपू शकतं, रात्री झोप कशी शांत लागू शकते, आणि त्या कारभारजवळ काय होतं की ज्याच्यामुळे तो अतिशय शांत समाधानी होता, कारण त्याच्या मनामध्ये मोह नव्हता. आता मोह, मद, मत्सर, माया आणि हे सगळ्या गोष्टी इतके कठीण आहे त्याच्यातून बाहेर पडणं. कुणाचा मोह संपेल तर अहंकार असेल, कुणाला काय कशाचं प्रेम असेल, कोण कशात अडकेल सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टींना बाजूला करून जे उरलं ते केवळ ब्रह्म आहे. आपण सुद्धा विचार करू, आपल्यातले सद्गुण जर उदयाला आले तर म्हणे देव. देव म्हणजे काही वेगळा नाही, आपल्यातले सद्गुण जर उदयाला आले. आजचं दुपारचं निरूपण माझं अर्धच झालं आहे की आपल्यामध्येच असलेले सद्गुण म्हणजे आरोहण जर झालं आत्म्याचं, तर आपणच देवस्वरूप होऊ शकतो. जीवाला शिवापर्यंत जाता येतं असं आरोहण वर झालं तर, आणि तेच आपण खाली गेलं आणि पुन्हा तर दानवांपर्यंत जाऊ शकतो. मग हे सगळं जे आपल्यामध्ये जर आपण वाईट बाजूला केलं, आपण विचार केला, वाईट बाजूला केलं नाही, आपण जर विचार केला की असं केल्याने जे मूळ आपलं स्वरूप आहे, सोन्यासारखं लख्ख आहे, आपल्याला सुद्धा कळतं ना. ह्या सगळ्या गोष्टी पुराणात लिहिल्या आपल्याला कळतं आहे ना. वाईट गोष्टी जर बाजूला केल्या माझ्यामधल्या, तर चांगलं, सगळं चांगलं माझा हा ते ब्रह्म आहे. चांगलं म्हणजे त्याला धोकाच नाही कशाचा. ते म्हणतंच आहे सगळं की सगळं अशुद्ध आहे, त्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही, मूळ तू शुद्ध आहे. आता त्या आजूबाजूला चिकटलेल्या उपाधी आहे, म्हणजे ते उरतं ते सगळं ब्रह्म आहे. चांगलं जे उरतं आहे ते, म्हणून आपण म्हणतो ना, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जे सर्वोत्तम आहे त्याचा दास्यत्व पत्करल्यानंतर उरतं केवळ ब्रह्म. तेही ब्रह्म, आपणही ब्रह्म. कारण ब्रह्म का म्हणू शकतो आपण, याचं कारण आहे असं. आपण ब्रह्म म्हणू का शकतो? कारण ब्रह्मामध्ये पोल्युशन नाही. आता वाईट काहीच मनात येत नाही, मला कशाचंच काही वाटत नाही, मला कोणती अपेक्षा नाही, असा जर साधक जीवन जगत असेल तर तो मूळ स्वरूपातलं सोनं आहे, आणि ते सोनं म्हणजेच ते ब्रह्म. मग हे ब्रह्म आपल्याजवळ नाही आहे का? आपल्याला समजत नाही का? आता समजता आहेत की नाही या सगळ्या गोष्टी? तसं वागणं थोडंसं आणि खूप खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण समजतं आहे. समजल्याने सुद्धा हृदयाला हा आत्तापर्यंत जे करत होते त्याने इतका त्रास होतो, आता जे करतोय, जे सांगताय, जे समजतंय ते इतकं गोड वाटतंय, ओढ लागली आहे म्हणे. त्यांनी ते आज दुपारी सांगितलं, ओढ लागणे म्हणजे तुम्हाला अंतःकरण शुद्धीची गरजच नाही. ओढ वेगळी असते. नुसतं वाचन, लेखन, चिंतन, मनन हे वेगळं. ओढ हेच करायचं आहे, हेच करायचं आहे, यासाठी सगळा प्राधान्यक्रम बदलून टाकायचा. असं करणं म्हणजे ते उरतंय, आपल्याजवळसुद्धा तेच आहे हे जाणवत आहे. हे नुसतं जाणवल्याने जरी हृदय शांत होतं, आणि हृदयाची शांतीच तर पाहिजे हो, आपल्याला दुसरं काय पाहिजे? हृदयाची शांती म्हणजे ते ब्रह्माच्या स्वरूपापर्यंत जाणे.
आधी ब्रह्म निरोपिले. समर्थ तेच म्हणतात आहे, असे शब्द असे ठरलेले आहेत त्यांचे. आधी ब्रह्म निरोपिले, तेची सकळामध्ये व्यापिले, तेची सकळामध्ये व्यापिले, सकळ अवघेची नसले, उरले ते केवळ ब्रह्म. पुन्हा सगळ्यांमध्ये भरला आणि भरला घनदाट हरी दिसे, सगळीकडे भरला आणि सगळे गेल्यावरही उरला तो ब्रह्म आहे. किती समावेशक आहे, सर्व समावेशक आहे आणि तरीसुद्धा तो वेगळा आहे. त्याला ओळखा. त्याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याला न बघता, अडचणी म्हणजे जे काही मध्ये मध्ये आपल्या बुद्धिभ्रमानी होत आहे ते सगळं सोडा आणि त्याच्याकडे बघा. मग ते होता विवेके संहार, तेथे निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे. मग आपलाच विचार आपल्याला पटतो. किती वेळ लागतोय बोलायला आणि सांगायला आणि समजायला. कारण यू टर्न घ्यायचा आहे ना पूर्णपणे. नुसता राईट आणि लेफ्ट नाही जायचं आहे फक्त. इकडे गेलं तरी चालेल, तिकडे नाही, पूर्ण उलटं जायचं आहे. जे काही आत्तापर्यंत मिळवलं ते मिथ्या आहे. मिळवलं तो आनंद संपलेला आहे आणि आता जो मिळवायचा आहे ते यू टर्ननी मागे जायचं आहे पूर्णपणे. आणि मागे गेल्यावर मग आता इथे विवेके संहार, हा संहार झाला ना. कशाचा संहार झाला? या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा. तेथे निवडे सारासार, तिथे सार आणि असार निवडल्या जातं. आपला आपणासी विचार ठाई पडे. तेव्हा कुठे आपलं आपल्याला पटतं. आपलं आपल्याला पटतं. आतापर्यंत सांगायचा प्रयत्न केला, तो पटला नाही. ऐकला, आवडला, पटला नाही. आता पटला म्हणतात आहे. ठाई पडे, आपल्याशी विचार ठाई पडे. आता समजतं. किती मोठी गोष्ट आहे. खरंच हा ग्रंथ काय आहे? काय आहे हा ग्रंथ? खरंच आत्मज्ञानापर्यंत नेणार आहे की नाही? आत्ताच समाधान देणार आहे की नाही? तिथे समर्थ उभे आहेत. समर्थ उभेच आहेत प्रत्येक शब्दांवरती आणि त्या शब्दांवरती, त्यांच्या प्रत्येक शब्दावरती समजून घे बाळा, समजून घे बाळा, हेच बोलणं असणार आहे. इतके कष्ट करण्याचं काहीच कारण नाही. बाळा समजून घे, मी सांगतो ते, मीच तुझं सगळं काही आहे, मीच फक्त तुझं कल्याण इच्छितो. बाकी सगळे कल्याण इच्छित होते, काही इच्छित होते, काही द्वेष करत होते, ते सगळे सोडून दे. द्वेष असो, प्रेम असो, आनंद असो, सुख असो, सगळं सोडून दे. तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि हा आनंद घेऊन पुढच्या प्रवासाला जा. वासांशी जीर्णानी, हे सगळं जे जीर्ण झालेलं वस्त्र सोडत असताना तुला काही त्रास होणार नाही. कारण हा त्रास टाळायसाठीच तर हे सगळं चाललं आहे. जीवन अतिशय उत्तम जगून मृत्यूचा सोहळा करायचा आहे. मृत्यू हा सोहळा आहे असं सगळे संत म्हणतात. मग ती सोहळा आपण तर सगळ्यात जास्त भीतो. कोणी? आता सध्या भीती वाटणार आहे, कारण की अंतःकरण शुद्ध नाही. आतापर्यंत तो आनंद मिळालेलाच नाही. पण मी आनंदी आहे ह्यावरती स्थिर राहून त्याचंच फक्त चिंतन करायचं आहे. म्हणजे मग या सगळ्या गोष्टी विवेकाने संहार केल्या जातो. ही झाली 28वी ओळ. आपण कल्पिले मीपण, मी जे मीपण कल्पिले, मीपण शोधिता नुरे जाण, मीपण गेलिया निर्गुण आत्मा स्वय. यावरती उद्या करते निरूपण, 5 वेळा वाजते. आपण कल्पिले मीपण शोधिता नुरे जाण, मीपण गेलिया निर्गुण आत्मा स्वये. श्रीराम. जालिया तत्वाचे निरशन, निर्गुणात्मा तोची आपण, का दाखवावे मी पण तत्व निदर्शना उपरी. श्रीराम. तत्वामध्ये मी पण गेले, तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले. आत्मनिवेदन. श्रीराम. आत्मनिवेदन होता देवभक्तांशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. श्रीराम. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण, मुक्त झाला. श्रीराम. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशय गुंडाळला, आपणासी आपण भुलला, कोहम म्हणे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. ताई तुम्ही घ्या, माझी लाईट गेलेली आहे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले. श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये. श्रीराम.
ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. ते हे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयौघान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्यः. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.